कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे मज. किंवा देवडेकरांचा पाठ आहे, एवढे कृपादान तुमचे मज. आम्ही परंपरेचा भाऊंचा रामकृष्ण भाऊंचा पाठ म्हणतो. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुलती. अनाथ अपराधी पतिता गळा, परी पाया वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुलती. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मजहरी उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुलती. पांडुरंगा करू जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतांशी रंगवू चित्ताशी अपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या, गुरु सेवेला गेला. गुरु सेवेला गेला. शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन. त्रैलोक्याचे जीवन, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, केव माझी सांगा का कुलती. सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद, विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती, विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबार यांचा चार चरणाचा अभंग आहे. अलंकापूर निवासी साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, वैष्णवाग्रगणी, मुक्त कैवल्य तेजोनिधी, अखंड समाधी धन, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढ्यात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणातली प्रार्थना माऊलींच्या पुढे प्रगट करतात. विठाला अनंत गुण ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणावरुणालय, अखिल गुण निधान, रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार, भक्त वत्सल भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम कृपेने, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, वैष्णवाग्रगणी, अखंड साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबार आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, वारकरी संप्रदायातील कालकर्माकर टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग, सर्वांचे अत्यंत
पवित्र उपस्थितीमध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक संस्था जुईनगर आयोजित समापन्न झालेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव आहे। 13व्या वर्षामध्ये पदार्पण होत असताना आज आपण उपांत्य दिवशी भगवत चिंतन सेवेत उपस्थित आहोत। मराठवाड्यामध्ये याला जागराची सेवा म्हणतात, परंपरेने ह्याला मागणीची सेवा म्हणतात, अलीकडच्या भाषेत ही उपांत्य सेवा आहे। जगद्गुरु श्री तुकोबराय संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे आपलं अंतकरण हृदगत व्यक्त करतात। हेची कृपादान ज्ञानेश्वर महाराज कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधिस्थ झाले। त्यांचा 727वा ही संजीवन समाधीची समाधी सोहळ्याची वारी आपण करून आलेला आहात। ज्ञानदेव घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो। माणसाने आपल्यामध्ये नेहमी 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे। आपल्याला काय हवंय, कोणाकडे मागावं, काय मागावं आणि मागणारा कोण आहे। 3 गोष्टीचा विचार याच्या जीवनामध्ये परिपूर्ण होतो, ते जीवन परिपूर्ण होत असतं। प्रत्येक जीवन जगणाऱ्या जीवाने आपल्या अंतःकरणामध्ये पूर्णतेची भावना त्याची प्रवाहित नेहमी चालू आहे। आपण पूर्ण असावं ही प्रत्येकाच्या अंतःकरणातली भावना आहे। क्षेत्र कोणतेही असू द्या, सत्तेच्या क्षेत्रामध्ये आपली पूर्णता असावी वाटते, सामर्थ्याच्या क्षेत्रामध्ये आपली पूर्णता असावी वाटते, समृद्धीच्या क्षेत्रामध्ये आपली पूर्णता असावी वाटते, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपली पूर्णता हवी असे वाटते, आणि कलेच्या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण व्हावं ही प्रत्येकाच्या अंतःकरणातली भावना हे असावं वाटतं। हे वाटणं गैर नाही। आता माझ्या पुढे हे 2 मृदंग वादक आहेत। आम्ही एका संस्थेचे विद्यार्थी आहोत, त्यांची नावही मला माहिती, यांच्या मनात काय ते मी सुद्धा तुम्हाला सांगू शकतो। काय माहिती आहे, या दोघांनाही असं वाटतं आपल्याला असं काही मृदंग वाजवता आला पाहिजे, आपल्यासारखा सर्वश्रेष्ठ मृदंग वादक कमी कमी महाराष्ट्रात नसावा। वाटतं की नाही ते नक्की म्हणणार आहे। गायनाचार्य सर्व संस्थेची मंडळी यांच्याही अंतःकरणामध्ये एवढीच भावना आहे, आपल्याला सर्वश्रेष्ठ गायन करता आलं पाहिजे। कीर्तनकाराची ही इच्छा आहे, श्रीमंतीची हीच इच्छा आहे, सत्ताधीशाची हीच इच्छा आहे। हे वाटणं गैर नाही देवा, का आत्माच परिपूर्ण असल्यामुळे आपण परिपूर्ण असावं हा निसर्गात मानवी जीवनाचा आहे। पण परिपूर्ण कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये काही गोष्टी कमी होत नाही आणि काही वाढत नाही त्याला पूर्ण म्हणतात। आपल्याकडे नद्या आहेत, विहिरी आहेत, बोर आहेत, तलाव आहेत, कालवे आहेत, पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहत चालतात आणि उन्हाळ्यामध्ये कोरडे पडतात, म्हणून याला अपूर्ण म्हणायचं। पण जगामध्ये असा एक जलाचा साठा आहे, तो कमीही होत नाही आणि वाढतही नाही, त्याचं नाव समुद्र आहे। समुद्रावर पावसाळ्यामध्ये धो नद्या जरी सर्व मिळून जरी त्याला मिसळल्या तरी समुद्राला कधी पूर येत नाही देवा। आणि 12ही महिन्यामध्ये भर उन्हाळ्या एकही थेंब जरी पावसाचा पडला नाही समुद्रावर तरी समुद्राची 1 इंच पातळी सुद्धा कमी होत नाही। म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये देवाने समुद्राचंच उदाहरण दिलंय। अर्जुना अपोर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे सशान्तिमाप्नोति न कामकामे। तसा जगात देवच पूर्ण आहे देवा। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। महाराज सांगतात देव पहावो, 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 देव पहावो। उंच ढाले उभे राहू, उंच ढाले उभे राहू, उंच ढाले उभे राहू, उंच ढाले उभे राहू।
प्रश्न असा आहे, जर देव परिपूर्ण आहे तर त्याच्या प्राप्तीची आपल्या अंतःकरणामध्ये ओढ असली पाहिजे. पण ईश्वर प्राप्ती करता आपली योग्यता आहे का, हा पहिला प्रश्न आहे. आपणच त्या योग्यतेच्या आहोत. देवाने त्याच्या प्राप्ती करता मानवी देह आपल्याला दिलेला आहे. हा केवळ भोगविलासा करता दिलेला नाही, त्याच्या प्राप्ती करता दिलेला आहे. स्वर्गाचा राज्य जरी तुम्हाला मिळाला आणि जर ईश्वर प्राप्ती जर झाली नाही तर ती शून्य आहे देवा, ती सर्व वजाबाकीमध्ये. भारत देशातली सगळी संपत्ती जरी तुम्हाला मिळाली पण ईश्वर तत्वाचा जर अनुभव कधी आला नाही तर ते व्यर्थ आहे. मनुष्य दे तुका मने जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची कधी खलिया. ईश्वर प्राप्ती करता, भगवान पंढरीनाथांच्या प्राप्ती करता देवाने दिला हा मनुष्य देह. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडशे नारायण नाशे जवपन भवरोग. पण एक वाक्य सांगू, सामुग्री देऊन काय उपयोगाचं आहे, त्या सामुग्रीचा उपयोग कसा करावा हे अगोदर माहित असावं लागतं. मृदंग असला म्हणजे वाजवता येत नाही. काहींच्या घरी कीड लागली मृदंगाला, वाजवताच येत नाही. ते अगोदर शिकावं लागतं तर त्याचा उपयोग आहे. गाडी घेऊन उपयोगाची नाही, ती अगोदर चालवायची शिकावी लागते, मग त्या गाडीचा उपयोग आहे. तसं देवाने दिलेला मनुष्य देह आहे खरा, पण त्याचा उपयोग कसा करावा याची अगोदर माहिती असावी लागते. आम्ही एसबी कॉलेजला असताना प्राचार्य शिवाजीराव भोसलेने एक सुंदर प्रसंग सांगितला होता उपयोगाबद्दल. लोकमान्य टिळक मंडाले तुरुंगामध्ये गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहित होते. काळ जुना होता आणि जुनी माणसं फार काटकसरीने जीवन जगणारी होती देवा. आता ग्रामपंचायतच्या त्या खांबावर दिवस दिवस लाईटी जळत राहतात, लोक जवळून निघून जातात पण बंद करत नाही. पाहतात चालू आहे पण बंद करण्याची इच्छा होत नाही. जुना काळ तसा नव्हता. रात्री 11 वाजेपर्यंत लोकमान्य टिळक मंडाले तुरुंगामध्ये गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहित होते. 11 वाजले, आता झोपायचं होतं. विनाकारण रॉकेल जाळायला नको म्हणून बत्ती बंद करण्याचा प्रयत्न करू लागले. 2 तास झटले पण बत्ती बंद करता आली नाही. माझा मुद्दा इथे का, सामुग्री आहे पण उपयोग कसा करावा हे टिळकाला सुद्धा ते माहित नव्हतं. काय ज्ञानेश्वर महाराजांची परिभाषा आहे, कापुराचे थैव आणून देईल दैव, परिलेनियाची आडव देतशे बापा. तसा मनुष्य देह मिळाला पण त्याचा उपयोग कसा करावा याचं ज्ञान असावं लागतं. त्या उपयोगाचे 3 प्रकार आहेत. पहिला निरुपयोग, दुसरा दुरुपयोग आणि तिसरा सदुपयोग. विठाला पहिला निरुपयोग आहे. देवाने इतका सुंदर देह देऊन देखील लोक त्याचा काहीच उपयोग करत नाही. श्री गुरु विठ्ठल गोले सांगायचे, काही लोक मानवी देहाचा फक्त 2च गोष्टी करता उपयोग करतात. कोणत्या 2? झोप घेतात आणि जांभळी देते, ज्याच्या पलीकडे काहीच करत नाही. निरुपयोग, दुसरा दुरुपयोग. ऐका, एखाद्या वेळेला मनुष्य देहाचा सदुपयोग नाही करता आला तरी चालेल देवा, पण त्याचा दुरुपयोग होता कामा नये. दुरुपयोग फार भयानक आहे. आज जर मानवी देहाचा दुरुपयोग केला ना तर भावी अनंत काळापर्यंत त्या दुरुपयोगाचं दुःख भोगावं लागेल. अशा वेळेला देव सुद्धा तुमच्या मदतीला येऊ शकत नाही. मी काय सांगतो ऐका, ज्या वाणीला काही कल्प असत्याचा स्पर्श झालेला नाही ते संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मनुष्य देहाचा जर वर्तमान काळात तुम्ही दुरुपयोग जर केला तर या दुरुपयोगाचा अनंत जन्मची जन्मती पाप भोगावं लागतं. त्याला पर्याय नाही. केले कर्म झाले तिची भोगाले, किंवा आगा कर्मी जे उरावे ते तई सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. छोटासा प्रसंग सांगतो. महाभारत युद्धाचा 10वा दिवस संपला होता. भीष्माचार्य परास्त होत नाही म्हणून भगवान चिंतेमध्ये होते. रात्रीला 5 पांडवांची शिबिरामध्ये सभा घेतली. अर्जुनाला रागवले भगवान, अर्जुना युद्धाचा 10वा दिवस संपला, जोपर्यंत भीष्म परास्त होत नाही तोपर्यंत पांडवांना विजय मिळणार नाही. परास्त कसे करणार तुम्ही? त्यांनी सांगितलं ते तुमचं तुम्ही बघा.
तो का म्हणे घालू तयावरी भार, आम्ही काय करणार, ती इच्छा मरणी. मग मी सांगतो तसं कर. उद्या शिखंडीला तुझ्या रथावर उभं करायचं आणि पाठीमागून बाण मारायचा. कारण भीष्माचार्य क्षत्रिय योद्धे, ते निशस्त्र पुरुषावर वार करत नाही. दुसरं स्त्रीवर आपलं शस्त्र उगारत नाही. आणि तिसरं म्हणजे षंड नपुसकावर आपलं धनुष्य चालवत नाही. शिखंडिनी ही षंड मला आणि फक्त भीष्मांना माहिती. तिचा ढाल म्हणून उपयोग कर. अर्जुनाने मान्य केलं. 11व्या दिवसात युद्ध रंगात आलं देवा. अर्जुनाने शिखंडीला आपल्या डोळ्याच्या संकेताने पाहिल्याबरोबर शिखंडिनीने तिच्या रथावरून उडी मारली नाही, अर्जुनाच्या रथावर येऊन उभी राहिली. अर्जुनाने पाठीमागून निकराचा बाण सोडला. तो बाण भीष्मांच्या वरमाला लागल्याबरोबर भीष्म रथावरून खाली कोसळले. आकाशवाणी झाली, भीष्मा प्राण सोडू नका, दक्षिणाने चालले. अर्जुनाने बाणाची शय्या तयार केली आणि त्याच्यावरती झोपले. आता ती स्पंची गादी थोडीच होती देवा. अंगातून रक्त बाहेर पडत होतं. असह्य वेदना झालेल्या होत्या. मरणासन्न भीष्म पडलेले होते देवा. पण मनामध्ये एक विचार सारखा हृदयाला टोचत होता. कोणता? अरे या भीष्माने जसं कळतंय तसं पापच केलं नाही तर कोणत्या कर्माचं फळ आज मला भोगायला मिळतंय. ऐका देवा, भीष्माचार्य भगवत भक्त होते पण मरावं का लागलं? त्याचं एकच उत्तर आहे, आणि तिच्या पक्षामध्ये गेले म्हणून मरावं लागलं. शिके मारतानाही विचार करून मारत जा, ना तर करिता पाप त्याशी दिले अनुमोदन. दोघाशी पतन सारिखेची, जितके ते जबाबदार आहेत तितके आपण जबाबदार आहोत. 100 वेळेला अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष वैकुंठवासी श्री रामदास बाबा मनसुख म्हणायचे, मतदान करत असताना 1000 वेळेला विचार करा मग मतदान करा, नाहीतर विनाकारण त्या पापामध्ये आपण सहभागी हो. विठाला विठाला. ते झालं भीष्मांचं. पण त्याला माहित कुठे होत? यस्य स्मरण मात्र येणं. भगवान श्रीकृष्णांचं स्मरण केलं, ते उभे राहिले. आत्मविश्वासी भीष्मांनी एकच प्रश्न विचारला, हे कृष्णा, तुम्ही सर्वज्ञ आणि सर्वव्यापी आहात. सगळ्या जीवाने केलेल्या कर्माचं फल तुम्हाला माहिती आहे. या भीष्माने जसं कळतंय तसं जर पापच केलं नाही तर कोणत्या कर्माचं फल तुम्ही मला आज देताय? भगवान म्हणाले, भीष्मा, मी कर्म सापेक्ष फलदाता आहे. विनाकारण कोणाच्या कर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही. मी सांगतो, मानवी प्रकृतीमध्ये भ्रम, प्रमाद, विप्रलिप्स आणि कर्णपाठव या 4 दोषांमुळे माणसाला आपला भूतकाळ कळत नाही. ईश्वराच्या ठिकाणी हे कुठले दोष नाही. मी सांगतो तुम्हाला, थंडीचे दिवस होते, तुम्ही लहान असताना धनुष्यबाणाचा खेळ खेळत होते. एक सरडासा रस्त्याने चाललेला होता, काही कारण नव्हतं. विनाकारण बाणाच्या टोकाने तो सरडा उचलला, काटेरी कोंपणावर टाकला. तो 6 पळ तिथं राहिला, खाली पडला. आतापर्यंत त्याचं व्याज चक्र वाढव्याज झालं 6 महिने. आता 6 महिने असं सहन करायचं आणि मग प्राण सोडायचा. आता मी काय सांगतो ते बारकाव्याने ऐका, फार बारकाव्याने ऐका. एकदाच अनावधानाने भीष्मांनी कारण नसताना तो सरडा उचलला आणि बाणाच्या टोकावर टाकला. किती पाप भोगावं लागलं? 6 महिने. किती भोगावं लागलं? 6 महिने. मग वर्ष विचार करून कुक्कुट पालन करणाऱ्याला किती फळ भोगावं लागेल याचा अगोदर विचार करा, मग कुक्कुट पालन करा. श्री गुरु विठ्ठलबा बोले सांगायचे, माळकऱ्याच्या मुलाने जर ढाबे टाकले तर पितरा सहित नरकात जावं लागेल. देवा, या पापाला कोण प्रायश्चित्त देईन तुम्हाला? पूर्वजन्मी पाप केले बहु विस्तार, विषय सुख नाशिवंत शिवसाती मीर कोंडली, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगी, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगी. ज्ञान दृष्टी हर
कृष्ण भाऊ इडशेकर सांगायचे, आम्ही जवळून ऐकलं. ते म्हणायचे नाही पोट भरता आलं तो उपवाशी राहा. मराठवाड्याची भाषा सांगू, नाही पोट भरलं आता आलं तर काटे भरा देवा, पण पाप होईल असं जीवन जगू नका. तुमच्या पापाने मिळवलेल्या संपत्तीला खाण्याकरता सगळं जग तुमच्या बरोबर येईल, पण ज्या वेळेला तुमचं पाप तुम्हाला फेडावं लागेल ना, त्यावेळेला सगळे वर हात करतील आणि निघून जातील. ते पाप एकट्याला भोगावं लागेल. जरा बोलू. अरे वाल्या कोणी राक्षस असताना सुद्धा नारदानी एकदा सांगितलं तर त्याला अक्कल आली. आपल्याला ज्ञानोबा आहे, तुकोबरा आहे, नामदेव आहे, नाथमारा सांगून आपल्याला अक्कल येत नाही. म्हणजे वाल्या कोळ्यापेक्षा आपण किती डेंजर आहेत बघा. काय सांगितलं नारदानी? हे वाल्या, ज्या कुटुंबाकरता ब्रह्महत्यासारखे तू पाप केले ते जरा विचार घरच्यांना, या पापामध्ये प्रवृत्त होण्याकरता तुम्ही आहात का? तो म्हणाला वारे वा, घरी मला विचारायला पाठवा, तुम्ही पळा. नारदानी सांगितलं तुला पळायला नाही, तुला रस्त्यावर आणण्याकरताच मी इथे आलो बाबा. जरा विचारून ये, मला बांधून ठेव. निमित्त केलं बांधण्यातून. वाल्या कोळी गेला पहिला आपल्या आईला विचारलं, आई तुमचं पालन पोषण करण्याकरता ब्रह्महत्यासारखे मी पाप केलेत, त्या पापामध्ये मला सहभागी होण्याकरता आईने हे काय कारण आहे? तुला लहानाचा मोठा करत असताना जर आम्ही पाप पुण्याचा विचार केला नाही, आज आम्ही थकलोय. आमची सर्वस्व जबाबदारी तुझी, पाप कर नाही तर पुण्य कर, पण आमचं संगोपन कर. मग वाल्याचे डोळे उघडले देवा. आणि नारदाच्या संगतीत गेल्यानंतर काय झालं? कुलियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी, बोलीला वाल्मिक